मम्मा, मी तुला त्या बँड्राच्या न्यूज बद्दल सांगितलं होतं ना, त्याचे हे पेपर्स आहेत, तर तुम्ही प्लीज एकदा बघून घ्या ना. पण आम्ही कशाला बघायला हवंय? एखादी नको असलेली न्यूज कधी कधी खूप हायलाइट होऊन टेलिकास्ट केली जाते, आणि मला आता तशी कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही एकदा बघून घ्या ना. काल रातच्याला मी स्वयंपाकघरात आवरावर करत बसले आणि माझ्या खोलीत जायला जरा अंमळ उशीरच झाला मला. आणि जाऊन बघते तर काय तुमचं मालक त्या मुक्ता संघ होते. मला बघून दोघं बी चपापले आणि मालक पाण्याचं निमित्त करून माघारी वळले. बाईसाहेब, काय तरी गडबड हाय. बरं झालं तू, मी बोलतो जा. काय करतो? थांबा मॅडम, तुम्ही देवेंद्र. हा बालो, येतो जाऊन. काय झालं रे? सापडला तो? नाही साहेब, मोटरसायकलवर बसून पळाला साहेब. अरे असं कसं पळाला? असं कसं पळून जाऊ दिला तुम्ही त्याला? आणि तो आधी आत कसा आला? भाऊजी, मम्मा, काय झालं? कशी आहेस तू? मी बरी आहे रश्मी. भाऊजी मध्ये आले म्हणून वाचले मी. पण भाऊजींना खूप लागलंय ग. पण मी डॉक्टरांना बोलवायला सांगितलं होतं. नाही, खरंच काही झालेलं नाहीये मला. तुला काय वाटतं देवेंद्र? दाजी हिथं येऊन गेल्याचं कोण बोललं असेल निर्जीला? मी तोच विचार करतोय. आबा, निर्जीला हेच समजलेलं आहे. आता ती त्याच्या मुळाशी जाईल. देवेंद्र, तिला आपल्यापर्यंत पोचायला येळ नाही लागायचा. आबा, पण आपण ती वेळ येऊच दिली नाही तर? हॅलो हाय मॅडम, मला एक सांगा, त्या हल्ल्यामध्ये तुम्हाला जास्त काही लागलं तर नाही ना? नाही, अभ्यंकर साहेब होते म्हणून मी वाचले, नाहीतर. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तो माणूस पकडला गेला? मी काय विचारते, काय झालंय? काय नाही. मग एवढी कसली चिडचिड करताय? ए बाई, आता गप्प बसा, जरा शांत बस. उपकार कर माझ्यावर. अहो, पण मी काय विचार. ए गप्प बस आता, त्याचा गळा दाबून तुझा आवाज कायमचा बंद करीन. आपण आता सगळ्या बाजूने तपासाची चक्र फिरवतोय ना. तो माणूस नक्की सापडेल. तू नको काळजी करूस ग, नक्की सापडेल तो. 5 मिनिटात मी तुम्हाला गरमागरम भजी करून देते, मग खा. हा वहिनी, तू रोज रोज मला असं सगळं करून देणार असशील ना, तर मी किचन मध्ये 24 तासही बसायला तयार आहे. म्हणजे मी दिवसभर भजीच बनवत बसू की काय?